फोनिक साऊंड आपण घेतलेला आहे, बरोबर आहे. फोनिक साऊंडमध्ये आपण काय शिकलो, तर कोणत्या कॅपिटलला लेटरला कोणतं मराठी अक्षर येतं हे शिकलो आपण. एचा काय होतो, बीचा, बरोबर आहे. तर हे आपण शिकलो. आता आपल्याला त्याच्या पुढं जायचं आहे की आता आपण छोटे छोटे इंग्रजी जे वर्ड आहे ते आपण शिकलो की नाही वाचायला. मग आता पुढचं आहे की रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे एकसारखे यमक जुळणारे शब्द. म्हणजे शेवटचा जो साऊंड असतो लास्ट तो सारखा आला पाहिजे. समजला, समजला. आता समजा मराठीमध्ये तुम्हाला समजावून मी सांगते. समजा नाच आणि पाच, बघा दोन्हीकडं काय आला, च आला. मग तसंच नाच आणि पाच, मग यालाच म्हणतात यमक जुळणारे शब्द आणि त्याला इंग्रजीमध्ये काय बोलतात, रायमिंग वर्ड्स, बरोबर आहे. मी आता जे मराठीमध्ये सांगितलं तेच आता आपल्याला इंग्रजीमध्ये घ्यायचं आहे. आलं लक्षात. तर मी सुरुवातीला बघा तुम्हाला मी दाखवते इथं, मी इथं शब्द घेतलेले आहेत. तर पहिला आपला शब्द काय आहे बघा, वाचा. कोण वाचील, हा बरोबर आहे. वेद प्रतीक डंगर, कॅट, बरोबर बोलायचं एकदम. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा, शेवटी टी आहे आणि टीच्या अगोदर काय आहे, ए आहे, बरोबर आहे. तर ए आणि टी असणारा या दुसऱ्या बाजूला कोणता शब्द आहे तो बघायचा आहे तुम्हाला. हा, मॅट. मग तसंच काय झालं, कॅट आणि मॅट. कॅट आणि मॅट हे एकसारखे यमक जुळणारे शब्दच म्हणजेच रायमिंग वर्ड्स आहेत. समजलं. मग आता पुढचे कोण लावून दाखवेल मला. जसं त्याचं केलं तसं दुसऱ्याचं बघायचं. बाबा शेवटी काय साऊंड होतं आहे आणि मग तुम्ही जोड्या लावायच्या. समजलं. तर पहिल्यांदा कोण येतं आहे, हां चालेल. चला 2 जोड्या तू लावायच्या आहेत. समजलं. बघूया वेद प्रतीक डंगर काय करतोय. कॅटचं लाव बघा, बरोबर आहे. आता खालचा शब्द काय बघ, 2 नंबरचा, फॅट. बघ काय, हां मग घाई करू नकोस. फॅन, मग काय होईल, मला मस्त समजलं. तिसरी काय, हा हेन. थांबा, हेनला काय येईल बघ, हा शेवटी साऊंड सारखा आला पाहिजे, इयन आला पाहिजे तरच ते मॅच होईल. इयन काय तो वाच, हां हेन आणि पेन. चला 3 जोड्या लावल्यात. आता चला पुढची मुलं या. चला पुढं कोण येत आहे, पुढच्या जोड्या लावायला. चल अनुराज, चल अनुराज, चल पुढच्या जोड्या लावायला. बघूया आता अनुराज काय करतोय. हां चल इकडची पण लावायची आपल्याला, तशाच जोड्या लावायच्या आहेत. बघ काय शब्द आहे तो वाच, बरोबर आहे. मग मॅटला काय काय रायमिंगची जोडी काय होईल बघ, यमक जुळणारी. मॅटमध्ये पाठीमागे काय आहे, एटी आहे. मग इकडे बघायचं एटी कुठं आहे. बघ काय घाबरायचं नाही, घाई करायची नाही, बरोबर आहे. काय शब्द वाचतो, बरोबर आहे. जोरात टाळ्या वाजवा, मॅट आणि फॅट, बरोबर आहे. चला आता पुढचं कोण येईल, पुढं या. चल चला या, तू ये, खडू दे त्याला. हां आता बघा मॅट झाल्यानंतर खालचा शब्द काय आहे, BIT. आता IT असणारा शब्द शोधायचा तू. IT शेवटी काय पाहिजे, आय मध्ये पाहिजे, आय आणि पाठीमागं टी. शोध. हे बघा, बघ तुला कळलं इथं BIT. हे बघ इथं काय रे, बघ काय BIT, बीट. मग बीटला काय होईल बघ, मॅच. शेवटचा उच्चार
बीट आणि काय होईल आय टी पाहिजे आय टी नाही याला नाही समजलेलं. चला कोण येईल पुढचा चला पुढचा आय टी पाहिजे शेवटचा. इथं आय टी आहे का ना बी आय टी बीट मग त्या शब्दाला सुद्धा आय टीच पाहिजे. बघ ना आय टी कुठे आहे बघ समजतं नाहीच समजलं त्याला. चला कोणला येतं त्यांनी या हां कितवा आहे कोणाला येतं ज्यांना येते त्यांनी या चला पटापट ज्यांना ये तू बस जागेवर तू जागेवर बस कोणाला येतं चल वेद. यांनी फोनिक साऊंड ज्यांनी बरोबर पाठ केलं त्यांना बरोबर येतं आणि ज्यांनी पाठांतर केलेलं नाही त्यांना येणार नाही. बघू द्या बरोबर आहे. चल लावा लावा जोड्या. पाठीमागं एक्स आहे ना मग कुठं एक्स पाठीमागं असणारा शब्द बघ. मॅक्स आणि वाचतो काय शब्द आहे फॅक्स कुठं आहे काय तो टी आहे ना मग काय होईल हां लाव मग जोडी मॅक्स आणि टॅक्स बरोबर आहे. चला खालचा शब्द काय बघ टी बरोबर टॉप आणि त्याची जोडी कशाला लागेल बघ ओपी आला पाहिजे ओपी. हां काय आहे वाच तो शब्द हॉप जोरात टाळ्या वाजवा रे. बरोबर आहे. आता बघ खालचा शब्द काय बघ खालचा कोणता वर्ड आहे नेट मग नेटची कशाला जोडी लागेल बघ काय तो नुसता त्याला नको तो शब्द वाचता आला पाहिजे तुला. पेट बरोबर आहे. सगळ्यांनी वेद प्रतीक डंगर सोनखार नंबर 1चा अंगणवाडीचा लाभार्थी आहे. जोरात टाळ्या वाजवा जोरात टाळ्या त्यासाठी वेद छान.